नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी जायला लागलो आहे धाराशिवला, कारण की आज असतो आपल्या गाडीचा हप्ता. त्यासाठी पैसे बँकेमध्ये भरण्यासाठी निघालो आहे मी आता. आणि काढली गाडी. गाडीत बघतोय तर पेट्रोल कमी होतं, पण निघालो आणि धाराशिवला जायला लागलो. धाराशिवला लवकर पोहोचावं लागेल, कारण की बँकेमध्ये या टायमिंगला गर्दी खूप असते आणि उद्या बँकेची सुट्टी पण आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर निघालो बघा धाराशिव. आणि पोचलो धाराशिवमध्ये. धाराशिवमध्ये पोचल्यानंतर हे बघा, एक गाड्या वगैरे ट्रॅफिक लागलंच होतं. आलो बँकेच्या जवळ. बँकेमध्ये गेलो तर बघतोय तर माझ्या वाटल्याप्रमाणे गर्दीच होती. मग थोडं बाहेर आलो. मग गेलो ज्यूस वगैरे प्यायला. सांगितलं त्यांना ज्यूस द्या म्हटलं. ज्यूस वगैरे पिला. थोडं थंड असं वाटलं. नंतरनं गेलो बँकेमध्ये. गर्दी नव्हती. मग केलं आपलं बँकेतले पैसे वगैरे भरून निघालो होतो गावाकडं. तर गावाकडे जाताना हे बघा, आपले मित्र भेटले. मित्रांशी थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या. त्याच्यानंतर मग चला म्हणलं चहा पिऊ. चहा प्यायला गेलो. चहा वगैरे घेतला आणि मित्राबरोबर चहा पिऊन बसलोच होतो, तर फोन आला की आम्ही धाराशिवला आलो. हे बघा, हे दोघं धाराशिवला आलेले होते. या दोघांना मग परत त्याला बोलणं वगैरे केलं तर याला पाणीपुरी खायला आला होता. मग याला पाणीपुरी चारली आणि निघालो आपलं. तर जात जात म्हणला की आपल्याला वडापाव पण घ्यायचे. याला मागितलं त्याचं खायला तर देत नव्हता. त्याच्यानंतरनं मग गेलो पलीकडे आणि वडापावची ऑर्डर दिली. तोपर्यंत हा खातोय. वडापाव बनवायला लावले. वडापाव वगैरे घेतले पार्सल आणि निघालो मग गावाकडे. गावाकडे जाताना हे बघा, पूर्ण रोड रिकामा. पूर्ण रोड रिकामा होता. त्याच्यानंतर पोचलो गावात, तर रावच गणपती विसर्जनाचा राडा चालू होता. हे बघा कसा वाजतोय बघा.